आग्र्याच्या कैदेत शिवराय अडकले होते. त्यांच्या भोवती फुलाद खान सक्त पहारे देऊन होता. राजांनी आजारी असल्याचे नाटक केले होते. दिवसेंदिवस राजांची प्रकृती बिघडतच होती. औषधाचा काहीच गुण येत नव्हता. 2 प्रहरी अचानक फुलाद खान आला. राजे जागेच आहेत असे कळताच तो आत गेला. फुलाद खान राजांच्या जवळ जात म्हणाला, राजा साहब, आपकी तब्येत ती आता काय बरी होत नाही. उमेद सोडून कसं चालेल राजा साहब? आपण कुंवर रामसिंगाच्या भेटीला जाणार होतात. राजांनी आश्चर्य दाखवले नाही. ते म्हणाले, आता या रोगाचा कंटाळा आलाय. तुमच्या सोबतीनं जावं म्हणतो. अफसोस की बात हे राजा साहब. कुंवरजींचा निरोप आहे. त्यांनी भेटायला येऊ नका म्हणून निरोप पाठवला. बादशाहांनी त्यांना मना केले आहे. अशा हालतमध्ये तुम्ही जाणंही बरं वाटत नाही. राजे म्हणाले, एक बोलाय चालाय जागा होती, ती आता बंद झाली. फुलाद खान निघून गेला. राजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना भराभर हुकूम सोडले. संभाजीराजांना जोशांबरोबर रामसिंगाकडे पाठवून दिले. संभाजीराजांना राजांनी सांगितले, बाळराजे, तुम्ही रामसिंग काकांच्याकडे जा. तिथं खेळा. काका दरबारी गेले तरी तुम्ही जाऊ नका. कलश, हिरोजी यापैकी जो जे सांगेल तसं वागा. जपून राहा. संभाजीराजे जोशांबरोबर रामसिंगाकडे गेले. राजांनी अर्जुन सिंगाला विचारले, टोपल्या तयार आहेत? जी. सारी माणसं खात्रीची आहेत ना? जी. ठीक. अर्जुन सिंग, तुम्ही गावापर्यंत आम्हाला सोबत करायची. पुढचं आमचं आम्ही पाहून घेऊ. कारागिराला आत बोलवा. अर्जुन सिंगाने मान डोलावली. अर्जुन सिंग एका माणसाला आत घेऊन आला. तो पेटारे नेणाऱ्यांपैकीच एक होता. राजे आसनावर बसले. राजांची दाढी होत असता हिरोजी राजांचे कपडे चढवीत होता. राजांची दाढी झाली. राजे उठले. हिरोजी राजांच्या कपड्यात उभा होता. दुरून पाहिले तर कुणाला संशय येणे शक्य नव्हते. राजांनी आपल्या हातातले कडे, कानातले चौकडे उतरून त्याच्या हाती दिले. हिरोजी राजांच्या बिछाण्यावर झोपला. राजांनी भरभर भोयांचा वेश घेतला. कानात कडी अडकवली. डोक्याला गोल पागोटे चढवले. राजांच्या रूपात आमूलाग्र बदल झाला. राजांनी हिरोजीला सूचना दिल्या. हिरोजी कुजबुजला. राजे, जपा. राजांनी हिरोजीचा हात दाबला. तेज सिंगाला संभाजीराजांना आणण्यास पाठवले आणि राजे मिठाईच्या टोपल्या नेण्यासाठी गोळा झालेल्या भोयांच्या जागी बसले. सूर्य मावळला. पहारे बदलण्याची गडबड सुरू झाली. अर्जुन सिंगाने राजांना खुणावले. पुढे 2 पेटारे सोडून 3ऱ्या पेटाऱ्याला मागच्या बाजूला राजांनी खांदा दिला. पाठीमागे मिठाईचे 2 पेटारे होते. एक पेटारा बाहेर पडत होता. राजे मागोमाग बाहेर पडले. पहाऱ्यावर पेटारे अडवले गेले. मिठाईच्या टोपल्यांची झाकणे उघडून बघितली जात होती. सर्व टोपल्या तपासून झाल्यावर पेटारे बाहेर पडले. जपजप पावले टाकीत पेटारे जात होते. अग्रभागी अर्जुन सिंग चालत होता. काळोख पडू लागला होता. पेटारे बाजारपेठानची एका अरुंद रस्त्यावर आले. राजांनी पाहिले, एक फकीर रस्त्यावर बसला होता. त्याच्याजवळ एक भोई उभा होता. राजांनी डाव्या हाती धरलेला रुपया कटोऱ्यावर भिरकावला. पेटारे पुढे गेले. तोच मागून भोई आला. राजांच्या बरोबर चालू लागला. त्यानेही नकळत राजांच्या मागे उभं राहून दांडीला खांदा दिला. राजे अलगद बाजूला झाले. राजे पेटारे दिसण्याचे होईपर्यंत रस्त्यावर उभे होते. मागून आवाज आला, लवकर चला. फकीराच्या पाठोपाठ राजे गल्लीत शिरले. नागमोडी गल्ल्या ओलांडीत राजे एका घरात घुसले. दार लावले गेले. घर कुंभारांचे होते. कवी कलशांना पाहताच राजे उद्गारले, बाळराजे सुरक्षित आहेत. एव्हाना ते आग्र्याबाहेर गेले असते. आपण पळाल्याचं कळताच कसून झडत्या होतील. युवराज तसे दडाचे नाहीत. शोध होईल. तेव्हा तुम्ही बाळराजांच्या सह असणार असं समजून लहान मुलांबरोबर फिरणार आहे. प्रत्येकाची झडती होईल. बाळराजांच्या बरोबर महादेव देखील आहे. ते मथुरेच्या वाटेला लागले आहे. पण कुणी ओळखलं तर? संजाप राखलेले बाळराजे आता तुम्हीही ओळखू शकणार नाही. गरीब ब्राह्मणाकडे कोण लक्ष देतो? आणि पुढचा विचार सुरू झाला.